आसा, फाल्यां हांव कावन्सिलर आसतना आमचे फाल्यां MLA आहा पळय ते फाल्यां MLA आसचेना, आमचो सरकार जो BJP आहा पळय तो फाल्यां BJP सरकार आसचना, सांगूंक शकना कितें. हो जो चेअरमॅन आहा पळय तो आयज चेअरमॅन आहा फाल्यां चेअरमॅन आसचना, पूण फाल्यां आयज हेणी एश्युरन्स दिली आनी फाल्यां सगळ्यांनी सहकार्य करचे या मोर्चात. आणि हांगाचो जो ब्रिज आसा आम्ही स्वतः मोडया. MPD खंयचे इटलीचे नायले का पाकिस्तानाचे नायले काय इंग्लंडाचे नायल्या. ही MPA जी आसा ही हांगासरली आसा. तुमची जरी MP असले रस्ते आमचे आसा हे सर्गीस मनोहरभाई पर्रीकरान सांगलेले. म्युनिसिपालिटीची परमिशन न घेता हे गेट घातला आणि भिंत घातला. आम्ही जर बारीकशे कन्स्ट्रक्शन कोण गरीब मनीस जर भिंत बांधता जाल्यार MP हांगासरली म्युनिसिपालिटी तिका नोटीस धाडटा, तिका डिमोलेशन करपाक पळयता. हॅलो अँड वेलकम टू गोवा न्यूज. नाव फ्रेंड्स, टेन्शन एस्किलेट जाता अशें दिसता खंय बायणा वास्को भागान. खूप दीस जाले बायणाकार्स एजिटेटेड आसा. सगळ्यांचे म्हणणें आसा की जे फ्लायओव्हर तो भाग आसा अप आनी डावन रॅम्प तो जो बायणा खातीर केल्लेलो आसा ऑन दी नॅशनल हायवे प्रोजेक्ट, ते जे रस्त्याचेर जे एक गेट घातलेले आसा एट बोथ सायड्स अप आनी डावन रॅम्पाचे जाग्यार ते ऑब्जेक्शन आसा. आणि तेंचे म्हणणें आसलेले की ते गेट काडचे. सडा भागाचे जे MLA आसा संकल्प आमोणकर त्यांनी थोडे दीस पयलीं आमचेच कडेन उलयतना सांगलेले लोकांक चिंता करपाची गरज ना. आणि ही हॅज स्पोकन टू दी MPA. वास्कोचे MLA आसा ते हितून सहभागी जाल्ले आणि त्यांनी सांगलेले की ही विल टेक दिस इश्यू टू द लॉजिकल एंड. म्हाका दिसता खंय तरी एंड जावना म्हणून आयज इतले सगळे भर संख्यान बायणाकार आयज बायणाचे ह्या भागान आसलेले सगळे प्रोटेस्ट करताले. थोड्यांनी टूल्स सुद्धा हाडलेले ते गेट किंवा कंपाऊंड वॉल मोडपाक. सगळे थंय भाशणां जाली. मागीर सगळे हांगा आयले डेप्टी कलेक्टराच्या ऑफिसान आणि डेप्टी कलेक्टरा तेजे तोंडाचेर सांगलेले आसा की 8 दिसां भितर जर हो जो फ्लायओव्हराचे जे एक्झिट आणि डावन आणि अप रॅम्प आहा आणि ते जाग्यार जे गेट घातलेले आसा गेट मोडिना, गेट काडिना मोरमुगांव पोर्ट ऑथॉरिटी, जाल्यार तांकां लॉ अँड ऑर्डर हातीन घेवचे पडटले अशें सटकणी दिल्लेले आसा. सिरियस इश्यू जायत आसा. म्हाका दिसता आतां हितून सरकाराची दखल घेवपाची गरज आसा आणि जी ऑल दी MLAs नीड टू कम युनायटेड. आणि एक म्हाका सांगूनशें दिसता की हे जे डिस्कशन जे प्रोटेस्ट चलता हे खंय तरी हेजो सोल्युशन जाय. दोन्ही आमदार, सड्या भागाचो आमदार मुरगांवचो MLA संकल्प आमोणकर, वास्कोचे MLA दाजी बपसालकर, दोगांनी बरोबर बसपाक जाय, हेल्प घेवपाक जाय. ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मॉविन गुदिनो वांगडा येवन खंय तरी हितून थ्रू डायलॉग सोल्युशन काडपाक जाय. अदरवायज दीस इश्यू इन बायना will escalate to a newer height. आयज कितें जालें एवरीथिंग इन दिस व्हिडिओ. ह्या इश्यूक लागून एक सिंपल मेसेजीचेर तुम्ही सगळे जाण येयल्या म्हणून हांव तुमच्या सगळ्यांसून मनानसावन देव बरें करूं म्हणटा. हांव एक कावन्सिलर ह्या वॉर्डाचो आणि ह्या वॉर्डाचो कावन्सिलर आणि 3 वर्सां लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले आसा आणि 2 वर्सां ऑपोजिशन म्हणून काम केलेले ह्या वॉर्डान. आणि खंयसर तरी एक लिडरशीप घेताना आम्ही मोर्चा खूप केलेले आसा. आम्ही जितले बरे आहा तितले वायट आसा, जितले सॉफ्ट आहा तितले हार्ड आसा. आम्ही हांगापासून पावपाक कारण इतलेच की जनतेचो प्रश्न आम्ही जे ऑथॉरिटी आहा म्हूण PWD म्हूण किंवा म्युनिसिपालिटी म्हूण किंवा मामलेदार ऑफिस म्हूण जे तेंच्यांनी करूंक ना, उदीक येना जाल्यार थंय मोर्चा घेवन व्हरपाची कापासतात आमचे कडेन आसा. खंयसर तरी आयज खंयसर तरी आयज सरकार आमचो आसा, खंयसर तरी सरकार आयज आमचो आसा. हांव सरकाराचो पार्ट आसा म्हणून म्हाका त्या रितीन मोर्चा व्हरपाक दिसना. कित्याक म्हाका विश्वास आहा पूर्ण माझ्या सरकाराचेर की जे आम्ही मागणी करता ते आमची पूर्ण जातली. जेन्ना बायना डिमोलिशन जाल्ले तेन्ना हांव फुडें आसलेले, सुकूर आसलेले, हांगा विजय आसूं थोडे आसूं आमी फुडें आसलेले आणि त्या टायमाचेर आमकां धमकी येताल्यो. तरी सुद्दां आमी थंय ठामपणे उबे रावन पोलिसांक गायड करून आमी तेंचेर डिमोलिशन करून घेतलेले आसा. आणि हे करताना हे आमचे कडेन जावंक ना. त्या टायमाचेर आम्ही सगळे बायणाकार एक जाल्लेले
आणि आयज तीच गरज आसा आमकां सगळ्या बायनाकारांक एक जावपाची. म्हणून आयज आमी एक मोहीम घेतलेल्या बायनाकार चलो बायनाकार. हे जे एमपीए जे करता बेबंदशाही दादागिरी, ती दादागिरी आमचे कडेन चलची ना. आयज हांव सांगू शकता आमच्या सगळ्या बायना वाठारांत ही समज गेट बंद केली, बायनान कांयच डेव्हलपमेंट जावना. बायना जेन्ना रेड लायट एरिया काढली त्याच्या पण कांयच ना. खंयच्या तरी आयज ह्या सरकारान सुशोभीत हो ब्रिज केलेलो आसा आणि हो ब्रिज पळोवपाक लागून नेबरिंग म्हणजे म्हापसा पणजेचे मडगांवचे लोक येतात ब्रिजाच्या बिचार रावन बीच पळोवपाक. आमकां बरें दिसता खंयच्या तरी आयज लोक येता हांगा ह्या बिचाचेर पळोवपाक. आणि हो जेन्ना ब्रिज इनॉग्रेशन जालो वी आर प्राऊड. आमकां सीएमान थंय वयर स्टेजीर बसले सगळे कावन्सिलरांक आनी आमकां दिसले की आमकां हांगा ट्युरिस्ट येतले काय दिसले. आनी जेन्ना आमकां उल्लेख केलो की हांगासून आमकां बायणा येवपाक रस्तो आसा म्हणून आमी सगळे बायणाकार खुश जाले. जेन्ना आमी हांगा येयले सेम डे रातचे हांगा पळयतले हांगा गेटी बांदता. हे नदरेन म्हाका बाबू कामत आमचे किसलकांत कामत म्हाका हाडून दिले हांगा ते गेट बांदता अशें दिसता म्हणून. हांवें म्हटलें ना रे अशें ना, आमच्या सीएमान एश्युरन्स दिल्लेले. म्हणून जेन्ना गेट बांदतना आमी हांगा स्टॉप केली तेन्ना तेंचे अर्धे राती कडेन काम स्टार्ट केले. हे जे केलां ते एकदम इल्लिगल केलेले आमच्या फाटल्यान केलेले आसा. समज गेट घालपाक तेंचे पयलीं सांगपाक जाय आसलेलें. इतले करून सुद्धा आयज आमी हांगा रावले. हांव आयज कावन्सिलर आसा, फाल्यां हांव कावन्सिलर आसचो ना. आमचो आमदार वास्को मुरगांव हे आयज हांव फाल्यां आसचेना. हो जो सरकार आमचो आसा भारतीय जनता पार्टी आयज हांव फाल्यां आसचेना. म्हणून हो चेअरमॅन आहा एमपीटीचो तो आयज हांव फाल्यां आसचोना. पूण ह्यो गेट आहा पळय तश्योच उरतल्यो. म्हणून त्यो गेटी आमकां काडपाची गरज आसा. आणि आयज हांव हांगा आसा, तुमी सगळे जण बायणा वासी हांगा आसा, आमकां ही गेट काडपाक जाय. आयज आमी मेमोरेंडम घेवन वयता डेप्युटी कलेक्टरा कडेन, पीडीओ कडेन आणि चीफ ऑफिसरा कडेन. हो आमी मेमोरेंडम पीसफुली करता. आमकां समज जाय जाल्यार ही कंपाऊंड वॉल आमचे आतां मोडूं येता. हांगा ते रोडी आसा फार फक्त तेजे राव म्हूण सांगला, मोडू नाका म्हूण सांगला. हांव मोडूं येता आमच्यान. आमी इल्लिगल कंपाऊंड करता की लिगल कंपाऊंड मोडिना, इल्लिगल. पूण आमी पीसफुली येयलेले आसा. आमी बरे भाशेन हांगा मेमोरेंडम दिवपाक येता. या 8 दिसान मिडियाक तुमकां सांगता, या 8 दिसान समज या कन्सर्न ऑथॉरिटीन समज एक्शन घेयना जाल्यार ह्या बायणाकारांचे तुम्ही पेशन्स घेऊन पळोवं नाका. या 8 दिसां फुडल्या विका भितर 10 दिसां भितर हो कंपाऊंड वॉल रात ना जातलो. हे हांव तुमकां शेटकावण दिवंक सोदता. आणि तुमकां सांगता तुमच्या हे आमच्या हाका तुम्ही लॉ अँड ऑर्डर हातीन घेवपाक फोर्स करूं नका. स्पेशली डेप्युटी कलेक्टर सांगता, चीफ ऑफिसराक सांगता आणि हांव सरकारा कडे पावयता. हो जो चेअरमॅन बसवला आसा हे चेअरमॅन जे म्हाकाशी उलोवपाक कांयच धरूंक ना. जे सगळं सविस्तरान सांगलेले आसा. जो चेअरमॅन आहा पळय तो राक्षस चेअरमॅन आसा. हे भायले हेंका काय पडलें ना, सुख दुःख काय खबर ना, तेंका बायणा कितें खबर ना, हेंनी काय पळोवंक ना. बायणा काय त्रास भोगले ते आमी भोगल्या. आमकां सांगपाक लज दिसताले आमी बायणाकार म्हणपाक, कित्याक हांगा एक डाग घाल्लेलो, नांव डाग घाल्लेलो. पूण आयज आमकां खंय प्राउड फील जाता आमच्या बायणा एकदम सुशोभीत जाल्लेले आसा. आणि ते सुद्धा करपाक हे समज बंद करता आमी उडी घालचे ना. तुमच्या माध्यमातून एकूण सांगूंक शकता आम्ही लास्ट टाइम जेन्ना ते एमपीटी ग्राउंड ह्या एमपीटी ग्राउंडाचेर व्हडले प्लेयर खेळून गेले. रवी शास्त्री म्हणून, सुनील गावस्कर म्हणून बरे प्लेयर खेळून गेलेले आसा. रणजी ट्रॉफी हांगा जाताल्यो. तो ग्राउंड ते बंद करपाक यार्ड करपाक लागून येयलेले. तेन्ना आमी एक एजिटेशन केलें, तेन्ना आमी हाडून दवरले. आमी समज रस्त्यार येयना जाल्यार तांकां काय कळना. जेन्ना धाकटे बाय दुधाक धरल्यार जेन्ना रडटा पळय तेन्नाच ते दूध आवय दुधाक धरता. हे आमकां तांकां पटोवन दिवपाक जाय. आयज समज आमी 8 दिसां भितर अल्टिमेशन दिता उतर आनी अल्टिमेशन समज ते एक्शन काय घेयना जाल्यार फुडल्या 15 दिसान हे कंपाऊंड वॉल आमी हातीन घेतले. चड काय उलयना. हांगा तुमी सगळे जाण जमले हे बारीकशा एजिटेशनाक लागून तुमच्या मनानसून देव बरें करूं म्हणटा. आनी जेन्ना जेन्ना समज आमी उलोवंक मारलो बरें कापाक जाय तुमी अशेंच एक मागता आनी मागीर देव बरें करूं. आमच्या नगर जमा झाला. चडशे सगळे आमचे वाड्यावयले लोकूच आसा हांगा. आमच्या बरोबर आमचो कावन्सिलर आनी म्हजो इश्ट बाब दीपक नायक आसा. आतां पयलीं म्हणजे हांव केंद्र आनी राज्य सरकाराक देव बरें करूं म्हणटा की हो प्रोजेक्ट जो गेली 25 वर्सां हांव आयकता की कंप्लीट जातलो तो शेवटी जाला. ती खूब बरी गजाल. पण गेल्या म्हयन्याक जेन्ना उद्घाटन जालें आनी एमपीएन कोणाक खबर नासतना ते दोनी गेटी हांगा घाल्यो तेन्ना आमच्या मनात एक दुबाव निर्माण जालो की ही गेटी फुडें वचून केन्ना ना केन्ना ते बंद करतले म्हणून.
सो आमची मागणी आसा व्हेरी क्लियर, आमकां हो रस्तो आसा तो परमनंट आनी अनकंडिशनली ओपन आसपा जाय आनी ते गेटी काडिल्ल्यो जाय. जो पर्यंत ते गेटी काडचे ना तो पर्यंत आमकां तांचेर विश्वास नासतलो. सो MPAक मागता की तांच्यांनी ते गेटी बेगींतल्या बेगीन काडचे. दुसरी म्हजी एक मागणी आसा की आमचे सगळे लोक आसात ह्या रस्त्याचो वापर करचो. तुमकां ह्या रस्त्याचो फायदो इतलो आसा की हांगच्यान एअरपोर्टार पावपा आमी रोखडे 3 ते 4 मिनटान एअरपोर्टार पावता आनी ताचो चडसो चड फायदो आमच्या वॉर्ड नंबर 12च्या लोकांकच जातलो. सो परत एकदा म्हजी मागणी आसा की सरकाराक सुद्दां आसा की तांणी आमच्या लोकांचें आयकचें. We must thank the central government, the state government, our Honorable CM Shri Pramod Sawant, our Honorable MLA, for giving us a beautiful bridge, a bridge where we can travel from here to the airport in a short time, not fearing any accidents, because we used to use the Gurudwara road, Mangor side. We used to use the Mangor Gurudwara road and fearing that there would be accidents on the way. But today, we can drive a peaceful drive across, going to the South Goa. To tell you frankly, when the ramp was built, you were very happy, especially for the thousands of people of this area, that is Baina, Sasmole, Patrong. But when the gates and the wall was done up, I don't know why and what permission they have taken and who has given them the permission and which are the technical people who have put up the walls. Because technically, if you see the one side, when you come down or you go up, you cannot see the traffic which is coming the other side. Is the government or is MPA chairman waiting for somebody to die and then you'll take an action? We would like to tell the MPA chairman, please come with your technical team, meet our ward councillor Shri Deepak Naik and the people of our area, Baina area, and ask what is going to be the future of traveling and what is going to be the future of our shortcut, or we will be taking to South Goa. We request on behalf of all of us, our MPA chairman, please listen to our vows, listen to what we want, and don't ask us to be sitting on the road here and deciding that we have to take law into our hands. We are capable of doing that, but we have been giving you letters. Our Honorable MLA has met CM. Our Shri Deepak Naik, our councillor, has been working very hard to solve this problem. Please, sir, we would like you to listen to us as early as possible, break the wall and open the gates and take the gates away and put it up somewhere else. We will be very happy. Don't agitate us because we are very silent, we are very patient. I think our ward councillor should give ultimate time, a particular days or 15 days or 1 month to remove it, or maybe 7 days. And then we people should act. We want this to be done as early as possible. It is our request. Thank you, sir. हो 21 जानेवारीच्यान जेन्ना हो फ्लायओव्हर इनॉग्रेट जालो, ऑनरेबल युनियन मिनिस्टर गडकरीजी केन्ना येवन हो फ्लायओव्हर इनॉग्रेट केलो, त्याच दिसा वयर इनॉग्रेशन चलतालें आनी सकयल MPA आपली दादागिरी करून ही गेट घालताले. जेन्ना हो इश्यू म्हाका कळ्ळो तेन्ना हांवें इमिडिएटली दीपक नायक, ऑनरेबल MLA दाजी साळकार हांकां इन्फॉर्म केलें. दीपक नायक विथ गिरीश चोडणकर, रामचंद्र कामत, सगळे गिरीश बोरकर, सो हे येवन आनी हांगासर तांणी प्रेसाचे स्टेटमेंट दिलें. इमिडिएटली आफ्टर दॅट ऑनरेबल MLA दाजी साळकर आमकां घेवन CMा कडेन गेलो. CMाक आमी रिप्रेझेंटेशन दिलें ह्या बद्दल. त्या जाग्यार तेन्ना आमचे बायणाचे लोक, जयंत जाधव हे सगळे जाण आमचे बरोबर आयिल्ले. इतलें सगळें करून जातकीर सुद्दां अजून पर्यंत ह्या हाजो कांय सोक्ष मोक्ष कांय लागना.
सो आज आमी हे सगळे जाण एकठांय जाल्या फक्त एक रकाद दिवपाक की ह्या गेट जी आसा ती आमकां गेट खंयच्याय परिस्थितींनी गेट काडिल्ली जाय आनी हांगासरलो जो एक्सेस आसा तो कंप्लिटली फ्री ऑफ एक्सेस मेळपाक जाय. सो हांव रिक्वेस्ट करता आमचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंताक की तांणी हे पब्लीक सेंटिमेंट जे आसा ते हांचो विचार करचो, हांगासर येवचें, आमच्या आमदार दाजी साळकाराक मेळचे, आमच्या वॉर्ड मेंबर दिपक नायकाक मेळचे, लोकांक मेळचे आनी ह्या जो कितें आसा तो एक कंप्लीट वन्स फॉर ऑल सगळो प्रॉब्लम आसा तो सॉर्ट आउट करचो. आयज आमच्या मध्ये उपस्थित आमचे वॉर्ड नंबर 12 नगरसेवक आणि आतले नगराध्यक्ष आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्हाईस चेअरमॅन दीपक नाईक, आमचे हांगाचे रहिवासी बाबू कामत, डॉक्टर निखिल, सुकूर, विजय, किरण, सगळे, सुप्रिया, क्रिस्टीन आदली नगराध्यक्षा, सगळे पत्रकार बंधू आणि आम्ही सगळे बायणाचे वास्कोचे रहिवासी. खरं म्हटल्यार सगळ्यांक लक्षात येता की ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचे काही वर्षापूर्वी सरकार आयले त्या वेळाचेर अटलजीचे सरकार केंद्रान असले, मनोहरभाई हांगा गोंयांत मुख्यमंत्री असले, त्या वेळाचेर वेर्णा टू वर्णापुरी हो हायवे जालो आणि एक सोयीस्कर जाले. त्याच्या नंतर वर्णापुरी टू एमपीटी पोर्ट हो हायवे जावचो म्हणून आमच्या सरकारान मनोहरभाई पर्रीकरांनी प्रयत्न केलो, पण त्या वेळाचेर केंद्रान आमचे सरकार नसले. 2014 जेन्ना पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी सरकार आयले केंद्रान आणि गोंयांत भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले, त्या वेळाचेर वर्णापुरी टू एमपीटी व रस्त्याक कार्यरत परत सुरू झाली आणि सगळ्यांक एक सोयीस्कर झाले. आमकां सगळ्यांक लक्षात घेवंक जाय, काही वर्षापूर्वी हो रस्तो रखडलो त्या वेळा आमचे केंद्रीय आदरणीय मंत्री नितीन गडकरीजी, श्रीपाद भाऊ नाईक, मनोहरभाई पर्रीकर, प्रमोद सावंत हे सगळे जाण एक जीर्णोद्धार कसो नवीन फंड्स एलोकेट करपा खातीर रवींद्र भवनात एक मोठी मिटिंग जाल्ली. त्या मिटिंगेक पुन्हा एकदा 544 करोड केंद्र सरकारान एनपीटी दिले हो फ्लायओव्हर कंप्लीट करपाक आणि हो एक मिसिंग लिंक कसो कोर्टान वचपा खातीर रस्तो केलो. त्या वेळाचेर आमी मनोहरभाई पर्रीकराकडे म्हटलेले की बायणाकारा खातीर कितें जाल्यार तेंच्यांनी त्या वेळार सांगले की बायणाच्या लोकांक येवपा खातीर आमी एक डाऊन रॅम्प आणि अप रॅम्प हांगा करतले आणि त्या प्रमाणे हो डाऊन रॅम्प अप रॅम्प बायणाच्या पांडुरंगवाडीच्या रहिवासा खातीर हो केल्लो. पण ज्या वेळाचेर हे जाले पयर जेन्ना नितीन गडकरीजी परत आयिल्ले, आमदार संकाल दाजी, दोतोर प्रमोद सावंत सगळे असले, इनॉग्रेशन झाले, काही दिसा भितर आमकां लक्षात आयले की एमपीए खंय तरी हांगा गेट घालता, हांगा दुरीग बांधता. त्या वेळाचेर आमचे नगरसेवक दीपक नाईक आणि आम्ही काही लोक आयले, विरोध केलो, पण एमपीटीन ते न जुमानता ही गेट आणि मध्ये एक ऑब्स्ट्रक्शन जेका आम्ही ब्लॅक स्पॉट म्हणू शकता, ऍक्सिडेंट प्रोन झोन म्हणू शकता, अशा पद्धतीचे हांगासर कन्स्ट्रक्शन निर्माण केले. आमदार दाजीने हांगा विरोध केलो, एमपीटी शिटकावणी दिली. मागीर आम्ही एमपीटीचे चेअरमॅना कडेन हांव स्वतः बाबू कामत, आमदार संकल्प बांबोळकर आम्ही गेले. एमपीटीच्या चेअरमॅनाक आम्ही वचून पर्सनली रिक्वेस्ट केले. त्याच्या आधी बाबू कामत, आम्ही निखिल, सुकूर आम्ही वचून मुख्यमंत्र्याक एक निवेदन दिले आणि हे काढचे नाही म्हणून सांगले. त्या वेळार मुख्यमंत्र्यांनी सांगले की ते गेट बंद जावची ना आणि आम्ही एमपीटीक सांगया की ते काढ म्हणून. पण आयज देखीक ते काढपाचो यत्न एमपीटी करिना. एमपीटीच्या चेअरमॅनान हांव स्वतः जेन्ना त्याच्या फुड्यान असलो त्याने सांगले की ही गेट बंद जावची ना. पण आम्ही ताका विचारले, हांवें स्वतः विचारले गेटीची गरज कित्याक. सगळ्या कार्यकर्त्यांक, सगळ्या नागरिकांक आयकून घेवपाची गरज आहा. एमपीटीचो चेअरमॅन म्हाका सांगता इट इज फॉर सेक्युरिटी रिझन. सेक्युरिटी रिझन कसले, आपण खंय 26/11 आतंकवादी हल्लो मुंबईन जाल्लो त्या वेळाचेर आपण असलो असो हल्लो तसो हल्लो. पण हांवें ताका म्हटलं तूं स्वता यो. आमी म्हटलं गाडयेन हांगाच्यान वयर गेला, दोनूय सायडीन फक्त रेल्वे ट्रॅक आसा, ताका एक वेळ एक भिंत आसा जाल्यार ती भिंत वयर कर, ताका तूं बाप वायरींग घाल, तुजी सिक्युरिटी दवर. पूण गेट कित्याक, जर आमी वयल्यान जर येता जाल्यार हांगाच्यान गाडी येवपी ही भिंत मदीं येता, एक ऍक्सिडेंट प्रोन जाऊ शकता. वयल्यान कोण देवता तो हांगाच्यान रवींद्र भवना कडल्यान बिचा कडल्यान येता, ताका दिश्टी पडना. हे ताका निदर्शन हाडून दिले.
तो सांगता आमचे ऑडिट असता हे असता त्याकडे एग्री हांवें म्हटलं तुझ्या गेटी कडेन थंय तूं सिक्युरिटी गेट घाल, हांगाच्यान म्हटल्यार आमकां वयर वचपाक सोयीस्कर दवर. रवींद्र भवनान बायणा बिचार लोक येता, पर्यटक येता, प्रेक्षक येता, तांकां हे इझी जातले. तो कसो ऐकता रेडी ना. तो सांगता की वाय यू केम हियर, त्याची इतली उडवा उडवीची शब्द त्याने माझ्या कडेन उलयले. वी बाय डिसायडिंग दिस, वी बाय डिसायडिंग दॅट, उडवा उडवीचे प्रश्न. त्या वेळाचेर आम्ही एमपीटी ग्राउंडाचोय विषय त्याच्या फुडें दवरलो की आज एमपीटी ग्राउंड आसा, ज्या एमपीटी ग्राउंडार जॉनी मेमोरियल, बांदोडकर ट्रॉफी, कर्मा ट्रॉफी जाताली. रणजी प्लेयर सुनील गावस्कर, रवी शास्त्री खेळून गेले या ग्राउंडाचेर. तो ग्राउंड सुद्धा तुम्ही आज सीएसएफचे क्वार्टर्स केला आणि डंप यार्ड केला. जाल्यार तो एकदम अपसेट झालो. तो कितें सांगपाक लागलो, ह्या रॅम्पा खातीर काही एमपीटीन पैसे दिल्या. आम्ही त्या वेळाचेर ताका प्रश्न केलो, तुझ्या बोल्सांतल्यान पैसे दिला काय कितें म्हणून. आम्ही टॅक्स पेयर्स, आम्ही गोंयकार हांगासरले लोक जे रावता तेजे टॅक्साच्या पैशान आज एमपीएचो कारभार चलता. म्हणून त्या पैशान म्हणटा आम्ही बांधला खंय. एमपीटी खंयच्यान इटालीच्यान आयली काय पाकिस्तानाच्यान आयली काय इंग्लंडाच्यान आयल्या. ही एमपीए जी आसा ही हांगासरली आसा. तुमची जरी एमपीए असले, रस्ते आमचे आसा, हे सर्गीस मनोहरभाई पर्रीकरान सांगलेले. आज काळाची गरज असा की एमपीएक सांगलेले, चेअरमॅनाक सांगलेले आम्ही, तू कमीत कमी पब्लिक स्टेटमेंट कर की आम्ही हे गेट बंद करचे ना. तरी ते चेअरमॅन करपाक रेडी ना. हे चेअरमॅन खंयच्यान तरी येतात, IAS ऑफिसर म्हणतात आणि आमकां गोंयकारांक वेटीस धरतात, आपली दादागिरी करपाक दाखयतात. बायणा बीच काडटाना आम्ही सगळे जाण झगडल्या आणि आज बिचा वयल्या शेकान हे नोटीस धाडटा की तुम्ही त्याचोय टॅक्स दिया म्हणून. ही कसली दादागिरी. जरी ती पॉलिटिकल विल असली, कोर्टाची ऑर्डर असली, मनोहर पर्रीकर यांचे खंबीर नेतृत्वाखातीर आज बायणा बीच गेले, रवींद्र भवन झाले आणि पर्यटक येता. आयज जर बायणान पर्यटक येवपाक जाय, टुरिस्ट येवपाक जाय जाल्यार हो रस्तो इझी जाता. कारण की मांगरांतल्यान जे ट्रॅफिक जॅम जाता ते हांगासर येऊ शकता. पण आम्ही सगळ्या लोकांनी फक्त इतल्या पुरती उलोवन उभी रावप ना. जोपर्यंत ही गेट आणि ही भिंत काडिना तोपर्यंत आमकां ओलोरो दिवचो पडटलो. आमकां लक्षात येता नॅशनल हायवे ऑथॉरिटीन हांगा बोर्ड घातला. ह्या बोर्डाचेर कितें बरयला, कारवार कशें वचपाचें म्हणून, मडगांव कशें वचपाचें म्हणून बरयला. वयर एक बोर्ड आसा तेचेर बरयला बायणा बीच म्हणून एरो दाखयला. जर नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंडर हो रस्तो येना जाल्यार तेंच्यांनी हांगा कारवार आणि मडगांव कित्याक बरयला, जे एमपीटीन धापून दवरला. हे आम्ही काढून पळोवपाची गरज आसा. हे गरज आसा आमकां एमपीडीक दाखोवपाची. हो रस्तो सगळो गोंयकारांचो, बायणाकारांचो रस्तो आसा. आमकां आयज पत्रकार बंधू आयल्यात, तुम्ही सगळे लोक आयल्यात. आम्ही डेप्युटी कलेक्टर मेमोरंडम दितले. दीपक नायकान हे मेमोरंडम रेडी केल्ले आसा. आयज म्युन्सिपाल्टीची परमिशन न घेता हे गेट घातला आणि भिंत घातला. आम्ही जर बारीकशे कन्स्ट्रक्शन, कोण गरीब मनीस जर भिंत बांधता जाल्यार एमपी हांगासरली म्युन्सिपाल्टी तिका नोटीस धाडटा, तिका डिमोलेशन करपाक पळयता. आमचो सरळ सरळ आरोप आसा एमएमसीचेर, तुम्ही कसले सेटिंग केलं एमपीटी बरोबर म्हणून ताका तुम्ही नोटीस धाडिना. आरोप आसा आमचो म्युन्सिपाल्टीचेर की आयज तेंचो म्युन्सिपल इंजिनियर, सीओ, चेअरपर्सन ह्या एमपीटी कित्याक नोटीस धाडिना. जी हांगासर भिंत बांधला आणि गेट घातला तेंच्यांनी परमिशन घेतला काय कितें. आम्ही कोणतरी जर कितें बांधपाक जाय जाल्यार लोकल म्युन्सिपाल्टीची गाडी येता. हांगासरलो नगराध्यक्ष, सीओ, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार ह्या सगळ्यांच्या कडेन विनंती करता, ह्या फाटी आम्ही विनंती करता की तुम्ही ही वॉल काढची, गेट काढचे. हांगा काहीच गरज ना गेटीची. कसलेच हांगासर आतंकवादी खंयसर अटॅक जावचे ना. आणि दिसता तुमकां जर सेक्युरिटी कोणाक तरी बसया तुम्ही काय हरकत ना, पण गेट आणि ही भिंत काढाचे ऍक्सिडेंट प्रोन आसा. आम्ही तुमच्या सगळ्या लागीं मागता, तुम्ही हांगा आयल्यात, तुमचं सगळं सहकार्य पत्रकार बंधू कडेन की असंच आम्ही जोपर्यंत भिंत गेट काढिना आम्ही उभी रावचे ना. देव बरें करूं. वंदे मातरम. हांगा आयल्या बद्दल देव बरें करूं. सगळ्यांक दिसता की ही जी गेट आसा ही हांगासरली काडून उडोवपाची. जो आयज आमचेर अत्याचार म्हटल्यार जाता, ह्यो आमच्या सरकाराच्या विरोधान आमी खंय मोर्चा हाडूंक ना. जेन्ना आमी विरोधान आसताले तेन्ना आमी मोर्चा व्हरताले. सगळ्यांक खबर आसतलें. हांगा जेन्ना बायणा वस्ती आसली तेन्ना जयंत भाई जावं, दीपक आसूं, सुकूर आसूं,
आम्ही असो सगळी बायणां काडपाक आम्ही फुडें सरलेले. तशेंच आम्ही सगळे मेळून ही गेट तरी कांयच न्ही, ती बायणां वस्ती कितली वर्साचीच आसली, ही आम्ही एमपीटीची दादागिरी हांगा चलोवन घेवचे ना, हे तेंच्यांनी लक्षात दवरचे. आम्ही फक्त मोर्चा फक्त आम्ही नावाक लागून केन्ना करूंक ना, खंय तरी त्याचा आमकां सोक्षमोक्ष लागला. ह्या आमचे पयलींच्यान आमकां ते बी आसा पळय ते आमच्या मनान आसा, आमच्या भितरूच आसा ती. मोर्चा करूनच आम्ही खंय तरी जर तांकां बरे भशेन सांगल्यार कळना, आम्ही फुडें हो आंदोलन असोच चालू दवरतले. हांव मागता जे लीड घेतलेले डॉक्टर असो, दीपक नायक असो, जे हांगासर वॉर्ड काउन्सिलर आसा, जयंत भाई ते चेअरमॅन आसा रवींद्र भवनाचे, सॉरी आमचो कामत बाब आसा, तशेंच रुपेश पालेकर, सुप्रिया, सगळी जर हांगा जे जमल्या, ही टाइमपास करपाक जमोंक ना, खंय तरी आपलें नांव करपाक जमोंक ना, हे पब्लिकाक लागून जमले सगळे हांगा आय. ताका लागून हांव तुमचे कडेन सगळ्यांक पब्लिकां कडेन मागता, सगळ्यांनी सहकार्य करचे ह्या मोर्चात. आणि हांगाचो जो ब्रिज आसा आमी स्वता मोडया. सॉरी, जो ब्रिजाक गेर घातल्या, सॉरी चूक जाली. जो ब्रिज आमी जो बांदलेलो आसा पब्लिकांक लागून बांदलेलो आसा, ही गेट जी आसा न्ही सगळे मेळून आमी गेट काडया, तेन्नाच तांकां बूध येतली. हांव परत एकदां मागता सगळ्यांकडे, बायणाकारा कडेन फक्त बायणाकारचो रस्तो न्ही, मांगरान सुद्दां लागता. खंय तरी ट्राफीक जाम जाल्यार सुशेगाद आमकां हे सायडीक शेड येवपाक मेळटा. जशें आमकां क्रिस्टीन मॅडमीन सांगले, खंय तरी ट्राफीक जाता, एक्सिडंट जाता, ताका लागून सुद्दां हो रस्तो मोकळो मेळटलो आमकां. तशेंच दोतोर बाबान सांगले हांगा 3 मिनटां वाट आसा फक्त एअरपोर्टार वचपाक. ते कोणाक लागून केला ब्रिज हो? इतलो खर्च आमचोच टॅक्स, आमच्याच बॉल्सांतले पयशे, आणि फायदो घेतलो एमपीए जावचे ना. ताका लागून सगळ्यांकडे परत एकदा मागता, आम्ही जोपर्यंत ही गेट काडिना तोपर्यंत हांगासर हालचे ना, अशें एक आमी हे घेवया. आणि म्हाका उलोवपाक दिल्या बद्दल देव बरें करूं. हे आम्ही खंयच्या प्रसिद्धी करपाक लागून किंवा कसली मायलेज घेवपा खातीर न्हय, तर आमी ह्या सगळ्यांच्या हक्का खातीर आमी हांगा आयिल्ले आसा. ज्या पद्धतीन एमपीटीन आपली दादागिरी केल्ली आहा, आमी खंयच्या सरकारीच्या यंत्रणाच्या विरोधी ना आणि सरकाराच्या विरोधी ना. आमी जी यंत्रणा जी आसा एमपीटींची, ज्या पद्धतीन तांची दादागिरी चलयल्ली आहा, आणि अनेक हांगा आदोगादी आसा तांकां खबर आसतलें की कोणाची वाट आडोवप न्ही, रॉंगफूल रिस्ट्रेन आणि रॉंगफूल कन्फायनमेंट जे आहा, म्हाका दिसता ही केस ठोकूंक जाय तांचेर. पूण खंय तरी आमकांच त्या खातीर सगळे हांगासरले स्थानिक लोक एकत्र येवपाची गरज आसा. आणि त्या पद्धतीन आज दीपक नायकाच्या नेतृत्वा खाली आणि जयंत जाधवच्या नेतृत्वा खाली हांगा सगळे लोक जमिल्ले आहा. एक ताकद म्हणून आमकां सगळ्यांक दाखोवपाक जाय की ही वाट जी आसा ही एमपीटीन आपल्या दादागिरीन करूंक शकना. हो रस्तो हो सार्वजनीक वापरा खातीर आसा. हे हांगासून आमकां एअरपोर्टार वचपाक लागून, हांगासून सड्यार वचपाक लागून ह्या लोकांच्या चालने खातीर हो रस्तो केल्लो आसा. हे कोणीच आडोवपाक जायना. एमपीटीक हांगासून आजसून दीपकाच्या नेतृत्वा खाली आणि जयंताच्या नेतृत्वा खाली आणि हांगा जमिल्ले संपूर्ण वास्कोतल्या ह्या शहरातले रावपी सगळ्या लोकांच्या तर्फे जो इशारो आयज ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो आसा की ह्याच्या फुडें जे आयज जे हांगा कितें घडटलें त्याच्या उपरांत हांगा कोणाची दादागिरी चलची ना. जरी एमपीटी आपली दादागिरी चलोवंक सोदता असो तरी विचार जर करूंक सोदता, हो रस्तो आमचो, हे शहर आमचो आणि हो गांव आमचो. जरी तुमचो व्यवसाय जर ह्या मार्गासून वतलो, ती आडोवपाची ताकद आमी तितलेच दवरतले जर तुम्ही आमच्या खंयच्या रहिवासीक जर रस्त्याचेर आडोवपाचो जर प्रयत्न करतले. ह्याच्या फुडें तुमची दादागिरी चलची ना. थोड्याच वेळान जे कितें आहा, जो दंका हांगा जो आमकां पळोवपाक मेळटलो ते तुमी सगळे साक्षीदार रावचे अशें तुमकां आशा दवरता. आणि ह्या बऱ्या उलो जो मारिल्लो आसा, जो आयज गौरीशान ज्या पद्दतीन सांगला की आमी ह्या सगळ्या उल्लेख जे आमी जमल्या, येणाऱ्या काळात जर गरज पडली सुद्धा जाल्यार ह्याच्या दुप्पट आमकां लोकांक एकत्र करपाची गरज पडटली. धन्यवाद. बायणा रेड लायट जेन्ना आसली, आमी थंय कोण ते बिचाचेर कोण हवंक बसताले पळय तांकां आमी हातीन उबारून काडूंक लायताले. ती आमची लिमीट आसली. सो त्या लिमिटेचेर तेजे फाटल्यान आमकां पर्रीकर सरकारान तेन्ना बायणा डिमॉलिशन करून दिलें. सो थंय रवींद्र भवन आयले. एमपीटीचे जे सकयल्यान रोड आसलो तेजो अलायनमेंट रोड करून वयल्यान तेन्ना ब्रिज करून आमचे खारवी लोक आसात तांकांय बी इफेक्ट जावपाक जायना, सिटीचे कांय पिड्यार जावपाक जायना. सो रोड डायवर्शन करून ओवरहेड ब्रिज बांदून दिलो.
आता आमची लिमिट ती MPD कडे करपाची ना, बिकॉज MPDची रीच पहुंच आसा पळय ती वयली. मे बी ते खंय तरी व्हडले इंडस्ट्रियलिस्टांक हेल्प करपाचे आसतले. सो आमची लिमिट आसा ती रस्त्यार येवन बॉब मारपाची. म्हणून आमी इतलेंच करूंक शकता की बाबा रस्त्यार आमी सगळे उबे रावपाचे हांगासर आनी मागपाचें की एक दो गेट को फेक दो सारकी गजाल विजय बाबान ती म्हटला पळय ते. सो तुमची सगळ्यांची अशीच आमकां आदार आसून आमी ही गेट काडची अशी मागणी. बायणाची जी महिला आहा ती हांगासर जमलेली आसा आनी तुमी पळयता की हांगासर चडशीं बायलां आसा की खरेंच तांकां खंय तरी कळोन येयल्लेलें आसा की हे जे गेट आनी जे वॉल बांदला ते खरेंच सारकें न्हू म्हणून. कित्याक हांगा बायणान सगळे प्रोजेक्ट बरे जाले, फ्लायओव्हर जालो आनी दुसरे दिसात हांगासर ही गेट आनी जे वॉल जाल्लेले आसा. खरें हांव मागता की MPA कडेन की खरेंच तेंच्यांनी आमचे हे मागण्या आयकून ही गेट आनी हे वॉल काडपाचे, हीच मागणी आसा म्हजी. कॉमन इश्यू आसा, कॉमन इश्यू जो गेटीचो आसा. भारतीय जनता पार्टी अंडर नॅशनल हायवे ऑथॉरिटी काय बरो ब्रिज बांदलेलो आसा आनी हो फ्लायओव्हर इतलो बरो बांदून हे आमच्या वास्कोकारांक आमच्या बायणांतल्या लोकां खातीर एक बरी भेट दिल्ली आसा. त्या खातीर हांव सगळ्यांक मागता की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जे लिडर्स आसा तेंच्यांनी एक बरो आमकां प्रोजेक्ट दिल्लो आसा, बरो फ्लायओव्हर दिल्लो आसा कम्यूट करपा खातीर फ्रॉम वास्को टू बायणा एरिया. आयज उद्घाटन जातकूच MPA ह्या जाग्यार एक गेट घालता आनी हे जो पर्पज आसलो कम्यूट जो लोकांक येरादारी करपाचो ताका खंय तरी एक अडथळो हाडटा. जेन्ना म्हाका कळ्ळें की हे अडथळो हाडपाचे MPAचो हे आसा म्हणून तेन्ना हांवें दिपकाक म्हटलें, दिपक तुवें बरी लीड घेतली आनी ह्या तुका आमचो सपोर्ट आसा आनी तूं खंय सांगता थंय आमी येतले. कारण आमकां ह्यो गेट कशाच भशेन एक्सेप्ट ना. ह्यो रस्तो ओपन आसपाक जाय आनी तेन्नाच जाल्यार ह्या रस्त्याचे ह्या फ्लायओव्हरच्या सकयल वचपाक येवपा खातीर ह्या सायडीन जो ह्या केला आसा तेंच्यांनी ताचो बरो फायदो जातलो. आमी सगळ्यांनी आयज ह्या जाग्यार येवन दिपकांच्या आतांची लीड घेतला तशें त्याच्या पूर्वी 1 म्हयन्या पूर्वी आमचे आमदार आनी बाकीचे आमचे लिडर्स आसा तेंच्यांनी मेमोरंडम दिलो. 1 म्हयन्यान MPAन कांयच करूंक ना आनी आतां आमकां गरज आसा तांकां जागोवन करून दिवपाची की 1 म्हयन्या पयलीं तुमकां मेमोरंडम दिल्लो, तुमी कांय करूंक ना. आतां तशेंच आमी अशें एजिटेशन करतले आनी हे तुमची दादागिरी खपोवन घेवची ना. ही गेट काडपाक जाय म्हणजे काडपाक जाय, हेतून कांयच ऑप्शन ना. गेट आमकां नाका, बायणाकारांक गेट नाका, गेट काडची पडटली आनी हो रस्तो 24 तास ओपन करचो पडटलो, ओपन दवरचो पडटलो. जाल्यार येदो व्हडलो इतलो खर्च करून जो फ्लायओव्हर बांदला त्याचो उपयोग जातलो. ही दादागिरी आमी कशीच खपोवन घेवपाक जायना आनी अशेंच हेच्या पेक्षा जर आमकां मोठें आंदोलन करचें पडलें जाल्यार आमी करपाक जाय आनी ही तेंची जो डाव आसा MPAचो तो उलोवन लावपाक जाय. मागता तुमच्या लागीं की तुमी अशें जेन्ना जेन्ना आमचो दिपक बाब किंवा आनी कोण लिडर्स ह्या इशू खातीर फुडें येता तेन्ना आमी अशेंच फुडें येवन ह्यो इशू सॉल्व जायसर अशेंच युनायटेड रावन अशें एकत्र येवन आमी हो इशू सॉल्व करपा खातीर प्रयत्न करपाक जाय, एकत्र रावपाक जाय आनी हो इशू सॉल्व करपाक जाय. फेक दो, फेक दो, फेक दो, फेक दो, फेक दो, नहीं चाहिए, नहीं चाहिए, दादागिरी नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए. MPA जाय जाल्यार गेट जाल्यार मुखार घालचे. जर तुका तांकां दिसता की सेफ्टी कन्सर्न आसा जाल्यार फुडें ताणें कवर करचे. बट आयज आमी कशेंच ही खेपून घेवचे ना. आयज ही हांगातली गेट हांगातल्यान काडून उडोवपाकूच जाय म्हटल्यार उडोवपाकूच जाय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. एक दो, एक दो, गेट काटे फेक दो, एक दो, एक दो, गेट काटे फेक दो. हायवे ऑथॉरिटीन आमकां काय बरो सेंट्रल गव्हर्नमेंटान काय बरो हो ब्रिज हांगा बांदून दिलेलो आसा. हो ब्रिज पब्लिका खातीर आसा आनी तो पब्लिका खातीरूच ओपन आसपाक जाय. हांगा आयज तुमकां ती गेट घातलेली आसा. खंय ना खंय थोडे जाण ती हांगा गेटीक लॉक घालपाचे आसा. बट ती आमकां हांगातल्यान गेटूय नाका, हांगातलो ब्रिजूय नाका. त्या खातीर आमी हांगा सगळे हांगा जमलेले आसा. आयज आमी
फक्त बायणाकारांक उबे हांगा आपयलेले आसा. गरज पडले जाल्यार हांगा वास्कोच्या सगळ्या जनता हांगा उबी रावपाची आसा आमच्या बरोबर. कित्याक एमपीटीन हाच्या पयलीं केल्लेले आसा आनी एमपीटीची दादागिरी आमी कशीच खिपून घेवचे ना. त्या खातीर आमी हांगा सगळे जाण हांगा जमलेले आसा. ही गेट हांगातल्यान काडूनच उडोवपाक जाय आनी ती गेट हांगातल्यान काडून वयतकूच आमी घरा वयतले. सगळे बायणाकार एकवट जाल्लेले आसा आनी बायणाकाराचो एकूच आवाज जावन आसा जी एमपीएन जी गेट घातल्या ही पब्लिका खातीर ओपन करची. जी हांगा गेट बांदल्या ती सगळी बंद करून हो जो रोड आसा ही गेटूच ना जावपाची. त्या खातीर आयज आमी हो सगळो डिमांड आमी आयज हांगा आंदोलन करपाचें आसा, रस्ता रोको करपाचें आसा आनी गेट मोडपाचें आसा. जे लोक हांगा फाटल्यान जे शॉप्स आसा तांचे कडेन विनंती आसा की ताणें हांगा जमा जावचे. ही जी गेट आसा ही आमच्या वॉर्ड कावन्सिलराच्या आमच्या बायणाचे कावन्सिलर दीपक नायकाच्या अंडर पडटात आनी ह्या सगळे आमी खूब मेमोरेंडम दिल्या. आमच्या ऑनरेबल मिनिस्टराक मेमोरेंडम दिल्या. तशेंच आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक मेमोरेंडम दिल्या. दोन्ही आमदारांनी वास्कोच्या मुरगांवच्या आमदारांनी मेमोरेंडम दिल्या. पण खंय ना खंय तरी एमपीटीची ही दादागिरी आमी कशीच खपून घेवची ना की टायम चड जाल्लो आसा आनी आमी ही दादागिरी कशीच खेपून घेवची ना. आनी ही आयज जी एमपीटीन जी गेट घातलेली आसा पब्लिका खातीर ती ओपन करची आनी ही गेट नाका हांगा गेट खंयचीच नाका हांगा वॉलू नाका. त्या खातीर आमी आयज आंदोलन करपाचें आसा. एक दो एक दो नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी. कित्याक आमचे वरिश्ठ आमचे एमएलएनी आनी सीएमान दोगांयनी कितें तरी एक्शन घेतलें म्हणून आमी बायणाकार रावले. किंवा पयले म्हाज्या वॉर्डान पडटा, हांव हितून पडटा आनी रावले. आयज जवळ जवळ म्हयनो कंप्लीट जावपाक गेलो, कांय एक्शन घेवंक ना. सो आमी सगळे बायणाकार जेंकां ह्या गेटीचो फायदो आसा, जे ह्या स्थळान जे आतां आमी तुमचें ऑफिस आसा जे चेअरमॅन तेचे ऑफिस आसा ह्या हांगा रेड लायट एरिया चलताली आनी ते मनोहर पर्रीकरान फूल क्लियर केल्ली आनी ती क्लियर करतना अशेंच सगळे बायणाकार एक जालेले आनी ताका सपोर्ट केल्लो फॉर गूड कॉज. सेम वे आयज बायणाकार फॉर गूड कॉज सपोर्ट करपाक लागून म्हाका सगळे जे जॉयन जाल्लेले आसा आनी ती गेट काडपाक जाय म्हणून आयज सगळे सायनबोर्ड तुमी पळयले आसतले. सगळे वयर समज वयरसून पळयल्यार सगळे बायणा बीच म्हणून दाखयता. सकलसून वयर लोक तेंच्यांनी बंद केल्लो आसा, हांगा कवर केल्लो आसा. कारवार आनी मडगांव दाखयल्लो आसा. तेंच्यांनी कवर कित्याक केल्लो म्हाका खबर ना. गेट घातलेली आसा. जेन्ना जयंत तेंचे कडेन गेलो पळय ती गेट म्हणटा सेक्युरिटी पर्पज. सेक्युरिटी पर्पज जाल्यार तूं त्या सायडीकूय घालपाक जाय गेट, वयरूय घालपाक जाय गेट, सगळे घालपाक जाय. हांगाच कित्याक सेक्युरिटी तेंचे इंटेंशन आसा फुडें ही गेट बंद करपाची आसा आनी तांकां समज सेक्युरिटी पर्पज आसा तांकां यार्ड करपाच्या भितरसून आसा, भितरसून वाटा ते तुमी त्या सायडीक घाय. पूण रोड आहा पळय एक्सेस ते गेट घालनाका. ते म्हणटात की आयज आमी गेट बंद ओपन आहा म्हणटात. तुमी कित्याक हें करतात काय ओपन आहा म्हणटात. म्हणून आयज हांव कावन्सिलर आसा, फाल्यां हांव कावन्सिलर आसतना आमचे फाल्यां एमएलए आहा पळय ते फाल्यां एमएलए आसचे ना. आमचो सरकार जो बीजेपी आहा पळय तो फाल्यां बीजेपी सरकार आसचो सांगूंक शकना कितें. हो जो चेअरमॅन आहा पळय तो आयज चेअरमॅन आहा फाल्यां चेअरमॅन आसचो ना. पूण फाल्यां आयज हेणी एश्युरन्स दिली आनी फाल्यां सकाळीं समज दुसरो कोण येयलो आनी तेणी समज बंद केलेलो आमी कितें करतले. आमी हांगा लोकल्स आसा, आमी सफर जातले. सो आमकां ती गेट म्हणटा ती नाका. ती बंद करपाची विचारूच सोडून ती बंद करूंक ना चालू करूंक ना ओपन केल्यार गेटूच नाका आमकां. आमी हें करपाक लागून आमी बरे भशेन ऑथॉरिटी म्हणजे तुमी तुमचे कडेन येयल्यात आतां फर्स्ट, मागीर आमी चीफ ऑफिसरा कडेन वयतले, PDA कडेन वयतले. कित्याक सगळ्या हाका परमिशन जाय पडटा. आमी बारीक समज धाकटो 1 मिटराचो कंपाउंड बांदतलो जाल्यार आयज आमी हांगा नेवीची परमिशन मागता. वेरेज नेवीची आनी हेचेर कांयच करिनासतना बेबंदाची दादागिरी दिसता आनी आमी हेचेर कांय एक्शन घेयना. आमी तुमकां एक मेमोरेंडम दिवपाक गेल्या. हे मेमोरेंडम आमी बरयल्लें आसा ती गेट आनी वॉल दोन्ही काडपाक जाय आनी 8 दिसां भितर समज एक्शन घेयना तर आमी सगळे जे लोकल आहा पळय लॉ एंड ऑर्डर हातीन घेतले आमी ते मोडटले आनी ताका मागीर रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी आसतली. सो दुसरी गोष्ट कितें आहा, वयल्यान जेन्ना देंवता न्ही हांगाच्यान गाडी वयता तेजेर असो एक वॉल बांदला म्हणजे इट्स ऑब्स्ट्रक्शन डेड झोन. एक्सिडेंट जावं शकता आनी पयर जावपाचो. हांगाच्यान कोण भितर सरता, हांगाच्यान कोण देंवता कांयच कळना. तेणी म्युन्सिपालिटीची परमिशन ना. कोणा तुमचे कडेन रिक्वेस्ट आसा की अंडर एज SDM तुमी ते एक्शन घेवंक शकता, तांकां नोटीस धाडपाची आनी डिक्लेअर करपाचें तेंच्यांनी. इतलेंच आसा. महिला येयल्लेले आसा सगळे जमलेले आसा. चेअरपर्सन आसा. What I would like to tell you, sir, this wall is definitely an illegal. I don't think they've taken any permission. Yeah, already different MP. Yes. It is No, but illegal, no? municipality should Is also it take illegal, action. sir? Is it illegal, sir? Is it illegal wall? We are waiting for a hearing. They have not yet declared, and nobody said it is illegal. If it's illegal, sir, you can send a show cause notice अशी मोठी and बांधल्या demolish it, sir. डेंजरस आहा.
Once there is an accident, तुम्ही लेटर बिटर करच्या परस डायरेक्ट तुम्ही सेक्शन डिमोलिशन करपाक लागून Please, sir, please. नाजाल्यार आमी मोडटले तुमकां तें सांगता आणि आमकां तुजेर पूर्ण विश्वास आसा थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir, so much. डेडिकेटेड डॅशिंग आसा तूं काम करतलो म्हणून लोकल सांगता थँक्यू Please do it, sir. सर हेजे बद्दल कंप्लेन आयल्ले पयलीं हेजे पयलीं सेम मॅटर काही रिटर्न येऊन पण फ्रॉम लोक सोशल मीडिया only from social media because there are some locals present here. They said that they formally complained to you all. I with check regard- whether it is there. What action would be initiated in this regard? For time being, we have returned to MPA to remove the gates, and time being to keep the gates open for it's they have to unrestricted vehicular traffic they should allow. So we are waiting for their reply in that matter. So after getting the reply, we will take the further course of action. Now the locals have threatened for to take law in hand. So before that, we will see. Okay, some solution. will Some be- solution will come. थँक्यू सर